लाडकी बहीण योजना, बँकांचे नवीन नियम, महिलांना वाढली चिंता, तिसऱ्या हप्त्याची तारीख जाहीर. समस्त माता भगिनींसाठी हा व्हिडिओ आहे. ज्यांचे पैसे आले किंवा आले नाही, ज्यांचे पैसे येऊन कट झाले, त्यांच्यासाठी तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ हा होणार आहे. आतापर्यंत पैसे आले नसतील किंवा आले असतील तर पुढील पैसे येण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, कारण की व्हिडिओमध्ये असणारी माहिती ही पूर्णतः पुराव्यानिशी आपण देत आहोत. बँकांनी नियम बदलले, सरकारने दिली तंबी, वरून ऑर्डर आलेली आहे, वरून एक आदेश देखील त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर काय ही माहिती आहे डिटेल आपण समजून घेऊयात. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. लाडकी बहीण योजनेचे पैसे आले, पण पैसे येऊनही त्या ठिकाणी कट झाले. 3000 आले, त्यातले 1100 कट झाले, कोणाचे 800 कट झाले, तर कोणाचे पूर्ण कट होऊन बँकेत विचारायला गेल्यावर त्यांनी अजून जास्त पैसे मागितले. त्यातच काही महिलांनी फॉर्म भरूनही अजून पैसे आले नाही. आले नाही तर चर्चा सुरू आहे आणि काहींचे येऊनही पैसे कट झाले. बँकांचे नियम कोणते लागू केले ते पाहू. नंतर तिसरा टप्पा केव्हा असू शकतो याविषयीची माहिती आणि वरून काय ऑर्डर आले, वरून काय आदेश आलेला आहे तो देखील समस्त माता भगिनीला जाणून घेणं गरजेचं आहे. तो व्हिडिओमध्ये शेवटी सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की हा जर व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक ऐकला तर तुम्हाला हप्ता तुमचा कधीही मिस होणार नाही. बँक खात्यात काय झालं, निर्धारित रकमेपेक्षा कमी शिल्लक असणं. काय झालंय, ज्यावेळेस ज्या महिला होत्या त्यांनी कधीतरी जनधन खातं किंवा कुठलं तरी एखादं बँकेचं खातं खोलून ठेवलं होतं कुठल्या तरी योजनेसाठी. तर काय झालं, ते खातं तसंच राहिलं. त्याला योजनाचा लाभ घेत असल्यामुळे त्याला लिंकिंग, आधार लिंकिंग असणार आहे. किंवा काहींनी खातं खोललेलं होतं कधीतरी, नंतर लिंकिंग केलं, त्यावर पैसे आले पण त्या खात्यावर 1 रुपयाही नसला किंवा अतिशय कमी पैसे असले तर कमी रक्कम शिल्लक असल्यामुळं त्याच्यामधून ते पैसे कापण्यात आले. बँकेने हा नियम लावला. काय होतं, प्रत्येक बँकेचा एक मिनिमम बॅलन्स म्हणजे कमीत कमी पैशांचा एक नियम असतो, त्याच्या खाली पैसे गेले का बँक दंड वसूल करते. हा प्रॉब्लेम झाला. मग त्यासाठी सरकारने एक मोठी चेतावणी दिली. तिसरा हप्ता जो आहे त्याची तारीख जाहीर. आता भरपूर पैसे मिळणार, आनंदाची बातमी. पण तत्पूर्वी काही महिलांच्या खात्यावर कर्ज होतं, त्या कर्जाचे हप्ते बाकी होते, तर त्यामुळे त्या खात्यातून रक्कम न काढता येणं अशा स्वरूपाच्या तक्रारी आल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांबाबत महिला व बालविकास विभागाने बँकासाठी नव्याने निर्देश जारी केलेले आहेत. बँकाचा नियम काय सांगतो की एखाद्या खात्यामध्ये अतिशय कमी जर बॅलन्स झाला, अतिशय कमी पैसे झाले तर दंड म्हणून एक रक्कम आकारली जाते की तुमच्या खात्यात पुढेच कधी भविष्यात पैसे आले की ती कापून घेतली जाते. दुसरी गोष्ट, कर्जाचा हप्ता असेल तर जेव्हा पैसे येतात तेव्हा तो तात्काळ कापून घेतला जातो. हा बँकेचा नियम आहे, ज्यामुळे महिलांच्या डोक्याला ताप आहे. पण झालं काय की त्यावर ज्या काय बँका आहेत तर त्यांच्यासाठी महिला व बालविकास विभागाने निर्देश जारी केले. आता काळजी करायचं कारण नाही. तिसऱ्या हप्त्यामध्ये सुद्धा आता घाबरायचं गरज नाही, कारण की बँकांनी कोणत्याही प्रकारची रक्कम या खात्यातून कापू नये असे स्पष्ट निर्देश या विभागाचे सचिव अनुप कुमार यांनी सर्व बँकांना दिले आहेत. लाडकी बहीण अंतर्गत जुलै ऑगस्ट या 2 महिन्याचे 3000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले. पण ही रक्कम काढता न येणं, कर्जाच्या थकीत हप्त्यामध्ये ही जमा झालेली रक्कम वळती करून घेण्यात आले, असे प्रकार उघडकीस आले. त्यामुळे महिला लाभार्थ्यांना योजनेत प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याचं चित्र राज्यात अनेक ठिकाणी दिसत आहे. मग त्यातच तिसऱ्या टप्प्याची घोषणा झाली. तिसरा टप्पा जो आहे त्याची तारखेविषयी माहिती आपण देतोय. त्या ठिकाणी तुमच्या अर्जामध्ये कुठली अडचण आहे, त्यामुळे पैसे आले नसतील त्याविषयीची माहिती शेवटी आहे, कारण की त्या ठिकाणी वरून एक ऑर्डर त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता काय आलं की त्यांनी काय सांगितलं की या रकमेतून कोणत्याही प्रकारचे पैसे कापू नका. सरकारने स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. तुमचे जर पैसे कापले गेले असतील तर तुम्ही काय करायचं आहे. तर काय आलं, ही सूचना जी आहे ती महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव यांनी सर्व बँकांना दिले आहे. राज्यातील 1,40,00,000 महिलांनी योजनेत अर्ज भरले. त्यापैकी 1,05,00,000 लाभार्थ्यांच्या खात्यात 2 हप्ते म्हणजे जुलै आणि ऑगस्टचे 1.5 अधिक 1.5 3,000 रुपये जमा करण्यात आले.
पैसे काढण्यासाठी अशा बँकेत पद्धतीने गर्दी होऊ निर्देश लागली. दिले. आता तिसरा योजनेअंतर्गत टप्पा जो आहे, जमा त्याविषयीची झालेली माहिती आणि रक्कम त्यानंतर कोणत्याही ज्यांना अजूनही थकीत पैसे आले कर्जाच्या नाही बाबतीत त्यांच्यासाठी समायोजित एक केली जाऊ महत्त्वाची नये. बातमी ही रक्कम विशिष्ट उद्देशासाठी जो तिसरा टप्पा आहे, असं तर स्पष्ट त्याच्या सांगण्यात आलेलं संदर्भात आहे. एक गोष्ट समोर येत आहे की कोणत्याही ही दुसऱ्या 14 कारणासाठी म्हणजे सप्टेंबरला तुम्ही बॅलन्स कमी राहिला सोलापूरमध्ये म्हणून दंड त्या कापू नाही ठिकाणी शकत किंवा सभा एका ठिकाणी घेण्यात येणार कर्जाचा आहे. हप्ता आहे म्हणून कापू नाही जिथे शकत. बँकांना मुख्यमंत्री असे व सक्त दोन निर्देश देण्यात आलेले आहेत. यांच्या त्यामुळे ही त्या रक्कम ठिकाणी काढण्यास सभा होणार ऑर्डर आहे. देण्यात आलेली आहे. यामध्ये आता जवळपास मग 40 त्यामुळेच, लाख लाभार्थी तुम्ही त्या ठिकाणी कोणत्याही उपस्थित असणार जे आहेत. काही तर ह्या बँकेमधून तुमचे सभेच्या पैसे कट झाले अनुषंगाने असतील तर तुम्ही असंही त्या तात्काळ ठिकाणी त्यांना अंदाज याच्याविषयी लावण्यात येत आहे माहिती द्या की या दिवशी स्पष्टपणे देखील त्यांना तुमचा सांगा की तिसऱ्या सरकारने टप्प्याचे वरून जे सांगण्यात पैसे आहेत, आलेलं आहे. म्हणजे महिला व आतापर्यंत बालविकास ज्यांना मंत्री यांनी 3,000 ट्विटच्या रुपये मिळाले, माध्यमातून देखील ते सांगण्यात 17 आलेलं आहे. ऑगस्टला मिळाले असतील किंवा कोणतेही 31 पैसे ऑगस्टपर्यंत मिळाले असतील तर त्यांना म्हणजे जुलै आणि ऑगस्टचे मिळाले असतील तर त्यांना सप्टेंबरचे 1,500 रुपये त्यामध्ये मिळू शकतात. किंवा ज्या महिलांना अजून एकही रुपये मिळालेला नाही, फॉर्म भरूनही एकही रुपये मिळाले नाही, ज्यांचं आधार लिंकिंग झालं आहे, ज्यांच्या सर्व गोष्टी बरोबर आहे, फॉर्म मंजूर देखील झालेला आहे, तर त्यांना 4,500 रुपये त्या ठिकाणी मिळू शकतात. तर 14 सप्टेंबर ही तारीख लक्षात ठेवा, कारण की त्याआधी कदाचित त्याआधीही पैसे पडायला सुरुवात होऊ शकतात आणि नक्कीच तुम्हाला तिसरा टप्पा जाहीर होऊ शकतो. तत्पूर्वी तुम्ही तुमचं आधारला बँक लिंकिंग करून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन एक विशेष फॉर्म भरून द्यायचा आहे किंवा NPCIच्या वेबसाईटच्या माध्यमातून देखील तुम्ही आधारचं बँकला लिंकिंग करू शकता. त्याचबरोबर या गोष्टी अत्यंत तातडीनं गरजेचं आहे. तुमचा फॉर्म जर मंजूर झालेला नसेल, डिसअप्रूव्ह असेल किंवा काही कोणत्याही स्थितीत असेल तर त्याचं कारण समजून घेऊन कुठलं कागदपत्र बाकी आहे का किंवा काय प्रॉब्लेम आहे तर तो समजून घेऊन तात्काळ तुम्ही ते जे काय आहे तो प्रॉब्लेम क्लिअर करून घ्या तात्काळ. कारण की 14 सप्टेंबरला कदाचित यामध्ये पैसे येऊ शकतात, तर कदाचित बाकीच्यांना पैसे येतील, तुम्हाला येणार नाही. तर तुमच्यासाठी ही अतिशय एक मोठी त्या ठिकाणी गोष्ट आहे. तर तात्काळ तुम्ही हे काम करून घ्या, अन्यथा या लाभाला तुम्हाला मुकावं लागू शकतं. तर त्यामुळे नक्कीच तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी हे काम करायला सुरुवात करून घ्या. तात्काळ तुम्ही लिंकिंग करून घ्या. बँकेत पैसे कापले असतील तर त्यांना सरळ तुम्ही ह्या जो आदेश आहे त्याविषयी